अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार ॲडव्होकेट धनंजय कृष्णा जाधव, गंभीर हरप्रीत कौर जगजीत सिंग, काजल गोरख भोसले आणि मोहित प्रदीप पंजाबी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला। यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। प्रभागातील सिद्धार्थनगर परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य प्रचार फेरी यावेळी काढण्यात आली। या प्रचार फेरीत प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या निवडणुकीत जनतेचा कौल युतीला असल्याचे चित्र अहिल्यानगर वासियांनी पाहिलं असून हा विजय भाजप राष्ट्रवादी युतीचाच होईल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये चारही उमेदवाराच्या प्रचारानिमित्त आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे येथे साईबाबांचं मंदिर आहे। साईबाबांना हार घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन तसेच वीर लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून सर्व महापुरुषांना वंदन करून चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। मी या प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की चारही उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या, म्हणजे या प्रभागाचा जो राहिलेला विकास आहे तो निश्चितच या ठिकाणी पूर्ण होईल। प्रभाग क्रमांक 5 मधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष यांची युती निर्माण झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून आज अधिकृतरित्या 5 क्रमांक वॉर्डाचा आज प्रभागाचा अधिकृत नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला पहिला दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा, तर त्या दिवशी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून झाले आणि जेव्हा दुसरा दिवस होता माघारीचा त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास 3 अधिकृत उमेदवार हे बिनविरोध झाले। जवळपास या निवडणुकीमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची जी काही युती निर्माण झाली त्याच्यातनं पहिल्याच टप्प्यामध्ये 5 उमेदवार हे बिनविरोध झाले। त्यामुळे निश्चित रूपाने आपण जर पाहतो या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या उमेदवारांचे समर्थक असतील आणि त्या प्रभागातील नागरिक असतील, या सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला आणि या 5 उमेदवारांना संधी त्यांच्या कृपा आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आहे। त्यामुळे निश्चित रूपानं जनतेचा कौल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष या युतीला आहे याचं एक चित्र कालच आपल्या सर्व अहिल्यानगर वासियांनी पाहिलं। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।